ऐका ना. गुड मॉर्निंग. आज मी एक रेसिपी टाकली आहे फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा. तर नक्की बघा. हे माझ्या मुलांच्या डेलीच्या रुटीनमध्ये ॲड करते मी. ते तुम्हाला शेअर केलं आहे. ज्यांना भाकरी बनवता येतं ना त्यांची मुलं पोटभर खातात. हे माझ्या पोरांचं मील आहे. लाईक दूध आणि भाकरी हे दुपारी ते लंचमध्ये खातात. जर ज्यांची मुलं छोटे असतील तर त्यांना अशा प्रकारे पदार्थ द्या जेणेकरून त्यांना पचायला पण हार्ड नाही जात आहे. दूध गरम करायचं. द्यायचं कसं ते सांगते. दूध गरम करायचं. त्याच्यामध्ये तुमचे मुलं कसं खातात किती खातात त्याच्यावरती डिपेंड असतो. तसं माझे मुलं 2 आहेत तर मी दोघांना 1.5 भाकरी चुरते. चुरून दुधामध्ये टाकते. तर अशा प्रकारे दिलं तर त्यांना जास्त मुलं लहान असतात ना, चावता येत नाही आहे त्यांना. म्हणून अशा प्रकारे दिलं तर ते. आणि तुमचे मुलं जास्त छोटे. माझे मुलं जसं एक अडीच वर्षाचं आहे, एक 3 वर्षाचं आहे. तर मी त्यांना जास्त पिसत नाही. पण तुमचे मुलं छोटे असतील तर त्यांना पिसून वगैरे देऊ शकता तुम्ही. हा असा दुधामध्ये भाकर शिजतोय. जे भाकरी कसं जाड असतात आणि मोठे असतात तर मी 1.5 भाकरी देते. तर तुमच्या मुलांचा तुमचे मुलं जसं खातील तसं, म्हणजे ते किती खातील त्याच्यावरती डिपेंड आहे. तर माझे मुलं पातेलभर नाही बोलू शकत. अर्ध पातेलं शिजवते तर ते खाऊन घेतात. तसं मी बनलं आहे. त्याच्यात मी थोडंसं आहे ना, माझ्याकडे पाक आहे. पाक म्हणजे काकवी काहीतरी बोलतात त्याला मराठीत. तर ते गुळाचं बनलेलं असतं तर ते टाकून देतं जेणेकरून त्यांना चव येतं.